लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने कान्हासमोर सरकार ह्या तेजस्विनी कामत नसून आता मनस्विनी कामत आहे हे येणार आणि आता कसं कान्हा सरकारचं गुपित सगळ्यांच्या समोर उघडं करणार, ह्या सर्व गोष्टी आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की कान्हाने आता सरकारांचा जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झाला होता त्या हॉस्पिटलचं नाव सखीमार्फत मिळवलेलं असतं। त्याने सखीला विचारलेलं असतं की सरकारांचा जन्म कुठे झाला आहे, गावी की शहरी। त्याबरोबर मग सखी सांगते की सरकारांचा जन्म इथलाच आहे आणि मग ती त्याला हॉस्पिटलचं नावसुद्धा सांगते। कान्हा म्हणतो तुला कसं ग माहिती? त्यावर सखी सांगते आईने मला एकदा सांगितलं होतं। मग काय, मग आता कान्हा त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या वेशात येतो आणि ज्या रूममध्ये ते सर्व डॉक्युमेंट्स ठेवलेले असतात रात्रीचा तिकडे जातो आणि आता तो सरकारांची जन्मतारीख ज्या वेळची आहे त्यावेळच्या त्या सालातल्या सर्व फाईल्स काढतो आणि त्यावेळी आता कान्हाला त्याच्यामध्ये मनस्विनी कामत आणि तेजस्विनी कामत अशा दोन मुलींचे बर्थ सर्टिफिकेट सापडतात, ज्यामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव सेम असतं, जन्माची तारीख, जन्माचं ठिकाण आणि महत्त्वाचं म्हणजे जन्मवेळसुद्धा सेम असते। यावरून कान्हाच्या लक्षात येतं की याचा अर्थ तेजस्विनी आणि मनस्विनी ह्या दोघीजणी बहिणी आहेत आणि ह्या दोघीजणी नुसत्याच बहिणी नसून ह्या दोघीजणी जुळ्या बहिणी आहेत। याचा अर्थ सरकार म्हणून घरामध्ये सध्या जी वावरती आहे तेजस्विनी कामत म्हणून जी वावरती आहे ती तेजस्विनी नसून कदाचित मनस्विनी आहे। त्याबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला सरकार सकाळी वाढदिवसाच्या दिवशी स्वयंपाकघरात येतात तर सखी ही सरकारांना म्हणत असते, सरकार तुम्ही जरी स्वतःला कितीही सरकार म्हणून घेतलं, तुम्ही जरी स्वतःकडे सरकार म्हणून बघत असलात ना तरी मी कायमच तुमच्याकडे फक्त माझी आई ह्या भावनेने बघितलं आहे। मी आजपर्यंत जे काही तुमच्यासाठी केलं आहे ते सगळं माझी आई आहात तुम्ही ह्याच हिशोबाने केलं आहे आणि यापुढेही तुमच्यासाठी जर मला काही करायचं असेल ना तर मी माझ्या आईसाठीच करायचं आहे ह्या भावनेने करेन। तुम्ही माझ्याकडे काहीतरी वाढदिवसाचं गिफ्ट मागितलं होतं आणि मी तुमच्यासाठी गिफ्ट तयारही करणार आहे, पण मी सरकारांसाठी नाही तर माझ्या आईसाठी गिफ्ट देणार आहे। आता हे ऐकून सरकार म्हणतात, सखी आजही तू माझ्यावर आई म्हणून एवढं प्रेम करतेस हे बघून खरंच मला खूप बरं वाटलं आणि मी सुद्धा सरकार म्हणून तुझ्याकडनं काही मागितलं नव्हतंच बाळा, मी सुद्धा तुझी आई म्हणूनच तुझ्याकडनं भेटवस्तू मागितली आहे। आता बघूया तू मला काय देतेस। एवढं बोलून सरकार तिकडनं निघून जातात। आता सरकार तिकडनं निघून गेल्यावर मात्र सखीला इकडे खूप मोठं आश्चर्य वाटलेलं असतं। सखी विचारात पडते की नक्की सरकारांचं चाललंय तरी काय, सरकार एवढ्या कशा बदलल्या? अचानक एकाएकी सरकार मला त्यांची मुलगी म्हणायला तयार झाल्या, अचानक एकाएकी सरकार मला बाळा म्हणाल्या। मला कळत नाही आहे नक्की हे सगळं काय आहे। नाही म्हणजे आजपर्यंत ज्या सरकार कधी सखी व्यतिरिक्त माझा एक अक्षराने हाक मारत नव्हत्या त्या सरकार आज एवढ्या प्रेमाने कशा काय बोलल्या असतील। सखी विचार करते जाऊ दे सोड आणि पुन्हा ती तिच्या कामाला लागते, पण सखीच्या डोक्यातनं ते विचार काही जात नसतात। सखी विचार करते सरकारांनी काल माझं ग्रीटिंग कार्ड जोडून दिलं, आज चक्क बाळा म्हणाल्या, एवढ्या प्रेमाने बोलतायत, नक्कीच काहीतरी गडबड आहे। नाही 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 सखी, असाच गडबड असेल असा विचार काय येतोय तुझ्या डोक्यात? अगं आई आहे ती तुझी, कदाचित सरकारांना त्यांची चूक, आईला तिची चूक कळाली असेल आणि म्हणून आई व्यवस्थित वागत असेल। जर उलट आई आत्ता स्वतःहून चांगलं वागते तर मी सुद्धा तिच्याबरोबर तसंच वागायला हवं असं आता सखी ठरवते। तर दुसऱ्या बाजूला आता आपला वाढदिवस आहे म्हणून सरकार ह्या तेजस्विनीला भेटण्यासाठी ज्या ठिकाणी तिला डांबून ठेवलं आहे त्या ठिकाणी येतात। आता सरकार ह्या त्या ठिकाणी येतात आणि आता त्या तेजस्विनीच्या अंगावर पाणी ओतून तिला उठवतात। त्याबरोबर तेजस्विनी उठते तर मनस्विनी तेजस्विनीला म्हणत असते की सरकार खुद्द मनस्विनी तुला भेटायला आली आहे। अगं असं बघू नकोस, तुझीच जागा घेतली आहे मी, पण आता तुझी जागा पूर्णपणे माझी झाली आहे। आता तुझी जागासुद्धा तुला ओळखणार नाही। तुझं घर, पैसा, बंगला, प्रॉपर्टी, इवन तुझी मुलगी सगळं माझं आहे गं, पण ती तुझी कचरा मुलगी ती नकोच आहे मला, तिचा काही उपयोगच नाही आहे ना मला। पण तुझ्या नवऱ्याने तुझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या त्या मूर्ख मुलीच्या नावावर करून ठेवली होती ना, म्हणून एवढी वर्ष तुझ्या मुलीला माझी मुलगी म्हणून सांभाळावं लागलं, नाहीतर कधीच मी तिला घराबाहेर हाकलू नाही दिलं असतं, पण काय करणार, पर्याय नव्हता। बट
आत्ता माझे पेशन्स संपलेत आणि माझी वेट करण्याची टायमिंगही पूर्ण झालेली आहे. त्यावर आता लगेचच ती म्हणते, प्रश्न पडला असेल ना कसा? अगं तुझा जावई, सॉरी आपला जावई कान्हा, तो माझा माणूस आहे आणि त्यामुळे आता मी कान्हाला सांगितलं आहे, माझ्या वाढदिवसाच्या आधी मला सखीच्या सह्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर हव्यात. तू काहीही करून सखीच्या सह्या घे आणि प्रॉपर्टी माझ्या नावावर करून टाक. आता कान्हा सह्या करेल, प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल आणि मग तुझी ती भिकारडी मुलगी आणि तू कायमच्या ढगात. किती सोपं आहे नाही सगळं. एवढं बोलून आता सरकार तिकडनं निघून जातं. आता कान्हाला तर सगळं कळालेलं असतं की ही तेजस्विनी नाही मनस्विनी आहे वगैरे वगैरे. त्यामुळे आता कान्हाने सरकारांवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केलेली असते आणि सरकार आता जेव्हा तेजस्विनीला भेटायला येतात तेव्हा कान्हासुद्धा पाठलाग करत करत त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. त्यानंतर मग आता इकडे सरकार या तिकडनं बाहेर पडल्यानंतर कान्हा हा आतमध्ये जातो. आता आतमध्ये पूर्ण अंधार भुडूक असतो, कान्हाला काहीच दिसत नसतं. सरकारांना ह्या गोष्टीची जाणीवच नसते की इथे कान्हासुद्धा आहे. कान्हाच काय, आपल्या व्यतिरिक्त इकडे कोणीच येऊ शकत नाही, आपल्या व्यतिरिक्त इथे साधे मुंगीसुद्धा येऊ शकत नाही, असा जो सरकारांचा आत्मविश्वास असतो, चुकीचा आत्मविश्वास असतो. त्या आत्मविश्वासामुळे इकडे कोणी आहे का या गोष्टीची शहानिशा न करताच सरकार तिकडनं निघून जातात. कान्हा आता आतमध्ये येतो हळूहळू आणि बघतो तर काय, त्याचे डोळे उघडेच्या उघडेच राहतात, कारण सेम टू सेम सरकारांसारखी दिसणारी त्यांचीच बहीण इथं असते. आता कान्हा विचारतो, तुम्ही? त्याबरोबर लगेचच तेजस्विनी बोलू लागते, तेजस्विनी कामत. त्यावर कान्हा म्हणतो, तेजस्विनी कामत. त्यावर ती म्हणते, हो. त्यावर कान्हा म्हणतो, मग ही कोण आहे? आता कान्हाला तर सगळं माहिती आहे, पण त्याला सगळं तेजस्विनीकडून ऐकायचं असतं. मग तेजस्विनी त्याला सांगू लागते की ही माझी धाकटी बहीण मनस्विनी आहे. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे पुढे तेजस्विनी कान्हाला विचारते, पण तू कोण आहेस? त्यावर कान्हा म्हणतो, मी का ते सगळं मी सांगतो तुम्हाला नंतर, आधी आपण इकडनं बाहेर पडू. इकडनं बाहेर तुम्हाला सेफली काढणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, चला. आणि मग कान्हा आता तेजस्विनीला घेऊन बाहेर पडत असतो. तेजस्विनी म्हणते, नाही पडू शकत आपण इकडनं बाहेर, मनस्विनीने माझ्या पहाऱ्यासाठी इथे माणसं ठेवली आहेत, त्यांना जर तू सापडलास तर ते तुझाही जीव घेतील. कान्हा म्हणतो, माझं नाव कान्हा आहे, कृष्णनीती करणं मला पहिल्यापासून जमतं, काळजी करू नका. तुम्हाला इकडनं बाहेर पडलं आहे हे त्या बाहेरच्या माणसांना कळणार नाही तर तुमच्या सरकारांना कधी कळणार, चला माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मग कान्हा कसं तेजस्विनीला बाहेर काढतो हे तिलाच कळत नाही. त्याच्यानंतर मग आता कान्हा तेजस्विनीला बोलतो, आता बोलायला लागा, सांगा काय काय झालं आहे ते. त्यावेळी मग तेजस्विनी सांगू लागते, मी, राघव आणि सखी आमचं कुटुंब खूप सुखी होतं, आम्ही आनंदात आमचं आयुष्य जगत होतो. एक दिवशी एका बिझनेस मीटिंगवरून येत असताना रात्री राघव घरीच आले नाही. राघवच्या गाडीचा अपघात झाला, खूप सिरियस होते ते हॉस्पिटलमध्ये, पूर्णपणे गांगरून घाबरून गेले होते मी, पण खूप प्रयत्न करूनही यश नाही आलं. राघव वारले, नाही राहिले ते. त्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करून झाल्यावर मनस्विनीने माझा फायदा घेतला. मी पूर्णपणे गोंधळून गेले होते, मला काही सुचतच नव्हतं. त्याचवेळी मनस्विनीने मला किडनॅप करून इथे आणून ठेवलं. मनस्विनी माझी सख्खी जुळी बहीण आहे, पण माझ्या वडिलांचं आणि मनस्विनीचं कधीच पटलं नाही, कारण मनस्विनी खूप स्वार्थी होती पहिल्यापासून. मनस्विनी आमच्याबरोबर कधी राहिलीच नाही, ती निघून गेली आमच्यापासून दूर. पण जेव्हा तिला कळलं माझं लग्न एवढ्या चांगल्या श्रीमंत माणसाबरोबर झालं आहे तेव्हा ती परत आली आणि मग परत येऊन तिने माझा विश्वास संपादन केला. मला तिने राहण्यासाठी घर मागितलं, जागा मागितली, मी तिला राहायला घर दिलं. बाबा तर तिच्याकडे बघत नव्हते, त्यामुळे माझीच बहीण आहे मी तरी समजून घ्यायला हवं ह्या हिशोबाने मी तिला राहायला घर दिलं. सखी 12 वर्षाची होती तेव्हा राघव वारले. त्यानंतर मनस्विनीने मला किडनॅप केलं आणि मला इथं डांबून ठेवलं. माझ्या पहाऱ्यासाठी तिने माणसं ठेवली आणि स्वतः माझी जागा घेतली. त्यावर मग लोकांना कळलं नाही का की तुम्ही तेजस्विनी आहात, ती नाही आहे हे, असं कान्हा आता तिला विचारतो. त्यावर ती म्हणते की नाही, लोकांच्या लक्षात नाही आलं, कारण तेव्हा नुकतेच राघव वारले होते. त्यामुळे तिने लोकांसमोर असं चित्र उभं केलं की राघव वारल्यानंतर तिने
म्हणजे मी स्वतःला खूप कणखर बनवून घेतलं आहे. मी स्वभावाने खूप सरळ, साधी, सगळ्यांवर प्रेम करणारी, विश्वास ठेवणारी आणि मनस्विनी अगदी माझ्या विरुद्ध. मग तिने लोकांना असं दाखवलं की तिने राघवच्या मृत्यूनंतर स्वतःला तसं बनवून घेतलं आणि लोकांनीसुद्धा तिच्या ह्या सहज गोष्टीवरती विश्वास ठेवला. त्यानंतर आता इकडे सरकारांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू झालेलं असतं. सखी बराच वेळ कान्हाची वाट बघते, पण कान्हा काही आलेला नसतो. शेवटी सगळेजण आता केक कापायला सज्ज होतात. कान्हा येईल नंतर मागून असं सखी म्हणते. सखी आता सरकारांना म्हणत असते, आई, जुनं सगळं विसरून आपण पुन्हा नव्याने सुरुवात करायची ठरवलं. जुनं सर्व विसरून आता आपण पुन्हा नव्याने एकत्र येतो. ह्या 12 वर्षात जे जे काही घडून गेलं त्या सर्व गोष्टी मागे सरून पुन्हा एकदा आपण मायलेकी म्हणून एकत्र येऊया. आणि मी जे काही तुझ्याबरोबर चुकीचं वागली आहे त्या सगळ्यासाठी आय एम रिअली व्हेरी. आता सखी सॉरी म्हणणारच असते तोपर्यंत आता त्या ठिकाणी कान्हा येतो. आता कान्हा म्हणतो, बेबी सरकार, सॉरी म्हणण्याची वेळ आता आपली नाही, सरकारांची आहे. कारण ह्या कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची, ह्या संपूर्ण संपत्तीची खरी मालकीन बरोबर घेऊन आलो आहे मी. आता कान्हाने हे असं म्हटल्याबरोबर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, तर सरकारांच्या चेहऱ्याचा रंग उडतो. सरकार म्हणतात, काय म्हणतोय तुझा हा नवरा, काय चाललं हे सगळं? सखी म्हणते, कान्हा काय सुरू आहे हे सगळं, मस्करी करतोयस का तू, ही वेळ आहे का मस्करी करण्याची? कान्हा म्हणतो, कळेल कळेल बेबी सरकार, सगळं कळेल, एवढी घाई काय, एकच सेकंद या आतमध्ये. त्याबरोबर आता त्या ठिकाणी तेजस्विनी येते. समोर तेजस्विनीला बघून मनस्विनीच्या पायाखालची जमीनच सरकते. मनस्विनीचा चेहरा खरकन पडतो. काय बोलावं काय नाही मनस्विनीला काही सुचत नसतं. सरकारसारखीच हुबेहूब दिसणारी बाई समोर उभी असते. घरातले सगळे कुटुंबीय, इवन सखीसुद्धा आश्चर्यचकित झालेली असते. कोणाला काहीच कळत नसतं. पत्रकार, मीडिया, रिपोर्टर, प्रेस, सगळ्या जणांचे फोकस सरकारांवरती आणि समोर उभ्या असलेल्या स्त्रीवरती असतात. सगळेजण हे सगळं शूट करत असतात. सगळ्यांनाच काहीच कळत नसतं. सगळेजणांची बुद्धी सुन्न झालेली असते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पण पुढे नेमकं काय घडणार हे जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन मात्र आठवणीने प्रेस करून ठेवा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. लपंडाव मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.